पुढच्या बातमीकडे वळूयात। रोहित पवारांच्या विरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। कन्नड साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आहे। लिलाव प्रक्रिया बेकायदेशीररित्या राबवल्याचाही आरोप आहे। बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप आहे। याआधी बारामती अॅग्रोची 50 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे। रोहित पवारांची याआधी 2 वेळा ईडीकडून चौकशी झाली होती। रोहित पवारांनी ट्विट केलं। त्यांनी असं म्हटलंय की कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्या विरोधात ईडीनं कारवाई केली हे जगजाहीर आहे। याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही। ईडीचे अधिकारी विचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्र देखील दाखल केलं। म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्याय व्यवस्थेच्या कोर्टामध्ये आहे। कारण न्याय देवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल। विचारांसाठी किती संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे। महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही। पुढे त्यांनी असं म्हटलंय आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलाय हा इतिहास आहे। सत्यमेव जयते, जय संविधान। आम्ही 100 प्रकरणं पाठवली आतापर्यंत भ्रष्टाचाराची। किमान 100 प्रकरणं मी पाठवलेली आहे भ्रष्टाचाराची। काय केलं ईडीने? जे मंत्री आहेत, फडणवीस मंत्रिमंडळात जे आमदार आहेत, ज्यांच्यावरती ईडीच्या कारवाया सुरू होत्या आणि आहेत किंवा होणार होत्या, त्यांच्यावरती अजून आरोपपत्र किंवा पुरवणी आरोपपत्र का दाखल झालं नाही? आमच्यासारख्या लोकांवरती किंवा रोहित पवारांवरती हे आरोपपत्र दाखल होतात आणि डोक्यावर टांगती तलवार ठेवली जाते। पण आम्ही सगळे जे आहोत हे लढणारे लोक आहोत, आम्ही घाबरत नाही। देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी अजितदादा पवारांविरुद्ध ट्रकभर पुरावे। या ट्रकभर पुराव्याचं काय झालं हा प्रश्न आहे। आणि मग रोहित पवारांच्या आता काय पुरवणीपत्र ईडी वगैरे वगैरे वगैरे। आता हा आम्ही समजा जनसुरक्षा विधेयकावर बोलत असताना हेच सांगतोय। एकीकडं हे मोठे मोठे विषय आहे, मग त्या सरनाईकाचे असतील, भावना गवळींचे असतील, नारायणराव राणेंचे असतील आणि अजितदादांचं महत्त्वाचं हसन मुश्रीफांचं असतील। याचं काय झालं हा प्रश्न आहे माझा।